सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात, त्यामुळं 30 वर्षाच्या माणसाने किती पळलं पाहिजे, किती काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. जीवनात शरीर म्हातारं करा, मन म्हातारं करू नका. जर मन फ्रेश असलं तर जीवनाच्या घडामोडीमध्ये तुम्ही काही करू शकता. कारण ही पाठीमागची माझी बाजू तुम्ही बघितली असेल, याचा सगळा भुगा झालेला आहे. पण बाबा महाकाळ आजपर्यंत मला चालवतात. आजपर्यंत मी केदारनाथ, बद्रीनाथ आणि गिरनार 24,000 पायऱ्या मी खाली चढ उतर केली. ही फक्त माझ्या बाबा महाकाळची कृपा आहे. असंच आपलं आयुष्य छान घडो. बाबासाहेबच्या माध्यमातून अनेक सरपंचांचा सत्कार हो, कारण हा सत्कार साधा नाही. बरेच लोक निघून गेले, ते म्हणतात ना, गरज सोरो वैद्य मरो, बरोबर ना? असं नसावं. जीवनाच्या या घडीमध्ये आपण काय काय जीवनात करतो. आज मी जर मगाशी बोललो असतो ना, आशीर्वाद दिला असता, तर मला नाही वाटत आता कोणी थांबलं असतं. पण गुरु करता काय करावं लागतं. एकदा उज्जैनला या, आमच्या मठावर या, किती लांब लोकांची लाईन 2-2, 5-5 तास थांबलेली असते. पण या महाराष्ट्राचा असल्यामुळं मी प्रत्येकाकडे जातो, प्रत्येकाला जवळ घेतो. का? हा महाराष्ट्र माझा आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे, आणि मी आपल्यातलाच मराठी माणूस आहे. म्हणजे हाय मी वेगळा. लोक मला ब्राह्मण म्हणतात, काय म्हणतात, कोणी गुरुजी म्हणतं, स्वामी म्हणतं, महाराज म्हणतो, कोणी काही जरी म्हटलं तर माणूस एकच आहे. आणि ह्याची देगा देवा. आपण हे का म्हणतो की आपल्याला कुठेतरी सेवा करून प्रत्येकाची काहीतरी अडचण असेल, जी आपण दूर करून, त्याच्या बाबांनी सांगितलं माझ्या की प्रत्येक आलेला हा थकलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर थोडं स्माईल कर, म्हणजे तुला पुण्य मिळत चाललं. म्हणून ते स्माईल करण्याचं काम, देण्याचं काम, सगळे आजार भागवण्याचं काम माझ्याकडं बाबांनी दिलं. ती सेवा मी करत असतो. आपल्याला परत एकदा या कुंभमेळ्याचं आमंत्रण देतो. आणि वारकरी संप्रदाय जे आहे, त्याच्यात वारकरी आहे ना सगळे.